मित्रांनो, एक महत्त्वाचा विषय आणि बैलगाड्याच्या दृष्टीनं या विषयावर चर्चा होते. बैलगाडी क्षेत्रात आपण बघितलं असेल तर आत्ता एक विषय असतो आहे डोपिंग टेस्ट. तर ह्याविषयीच बोलण्यासाठी माझ्याबरोबर आहेत आबा शेवाळे आबा, बैलगाडी मालक आणि संघटनेचे एक प्रभावी नेतृत्व करणारे व्यक्ती आहेत. आबा नमस्कार. नमस्ते. आबा, आता जसं मी प्रस्तावनेत सांगितलं डोपिंग टेस्ट तर व्हावी का नाही तुमच्या मतानुसार? कसं आहे, ही एक स्पर्धा आहे. बैलगाडा शर्यत ही एक स्पर्धा आहे. त्याच्यात नंबर दिले जातात, इनाम दिले जातात. ज्याप्रमाणे आपल्या स्पोर्ट्समध्ये आपण नंबर देतो, पारितोषिक देतो, मेडल मिळतं, त्याच पद्धतीने बैलांनासुद्धा त्या स्पर्धेमध्ये सहभागी करून त्या पद्धतीचं बक्षीस दिलं जातं. त्याला पदं दिली जातात, महाराष्ट्र केसरी, पुणे जिल्हा केसरी वगैरे असे हे दिलं जातं. आणि जिथं स्पर्धा येते तिथं परफॉर्मन्ससाठी, बाबा ते परफॉर्मन्स बूस्ट करायसाठी मानव प्रयत्न करत राहतो. तो स्वतःवरती सुद्धा करायला कमी करत नाही. तर हे मुक जनावर आहे. ह्याच्यावरती तर 100% माणूस त्या वेगळ्या औषधांचा प्रयोग करत असणार. आणि ह्याचे संशय बऱ्याच ठिकाणी संशय लोकांना येतात. आणि त्या पद्धतीने तक्रारी आमच्याकडे संघटना म्हणून आमच्याकडे कायम स्वरूपाची तक्रार असते की बाबा उघड जरी कोणी बोलत नसलं तर खाजगीमध्ये बोलताना हळू आवाजात लोक बोलतात की आबा अमुक एक बैल मेला, काल परवा पळाला होता, तो अचानक कसा मेला, त्याची किडनी फेल झाली, त्याचा हार्ट फेल्युअर झालं, किंवा अचानक कसा काय मरू शकतो बैल, किंवा 2 दिवस अगोदर पळालेला बैल असा बाबा त्याला ताप आला नाही, काय नाही, उड्या मारता मारता बैल मेलेले आहेत काही. तर ह्याचा एक थोडासा लोक अंदाज काढतात की स्टेरॉइडचा तर वापर होत नसेल ना. आणि ह्या संशयातनं मग ही चर्चा चालू झाल्यानंतर काही ठिकाणी आता 4 बैलामध्ये तर मैदानात बैल आणल्यानंतर काही लोकांनी तिथं इंजेक्शनचा प्रयोग करून त्या बैलांना औषधं देण्याचा प्रयत्न केला. औषधं कुठली होती हे सिद्ध करता नाही आलं, परंतु अशी काय अडचण आली की बाबा पळायच्या अगोदर 5 मिनटं त्याला इंजेक्शन देऊन पळवायला नेला. अशा स्वरूपातनं मग ते संशयनं लोकांची चर्चा चालू झाली. आणि संशय येत असताना बैलांचे मृत्यू व्हायला लागले. म्हणजे संशय पद्धतीने संशय असताना की अचानक बैल कसा मरू शकतो, पळता म्हणजे पळून आल्यानंतर काही संध्याकाळी गेलेले आहेत बैल आणि 2 दिवसांनी मेलेले आहेत, असं कसं होऊ शकतं. म्हणून ह्याच्यातनं ही चर्चा चालू झाली. आणि आता तो पुढे विषय आला आहे की ह्या शंकेचं निरसन करून घेऊ. बरं. आणि त्या दृष्टीनं जे शरीर प्रकार घाटात चालतो तिथल्या लोकांनी पाऊल उचललं की टेस्ट केली. हो, ॲक्च्युली तुम्हाला मी आत्ता सांगितलं की मैदानातच इंजेक्शनचा प्रयोग काही लोकांनी बघितला स्वतःच्या डोळ्याने. आणि मग त्याच्यातनं या तक्रारी जास्त प्रमाणात सुरू झाल्या की बाबा मैदानात अचानक बाबा इंजेक्शन देण्याचं कारण काय. हां बाबा, एखादा बैल पडल्यानंतर इथं वैद्यकीय अधिकारी उपस्थित असतो, त्यांनी येऊन इंजेक्शन देणं, बैलाला पेन किलर देणं किंवा काहीतरी सिलेक्टिव्ह देणं वगैरे इथपर्यंत ठीक आहे. परंतु मालकाने स्वतः त्या बैलाला पळवायला न्यायच्या अगोदर डांबून इंजेक्शन द्यायचं आणि नंतर पळवायला न्यायचं बैल, ह्याचं कारण संशयित होतं. म्हणून त्या टेस्ट केल्या. आणि मला वाटतं त्या टेस्टचा मला वाटतं पहिली टेस्ट आता शिवरात्रीच्या चरवलीच्या मैदानामध्ये, म्हणजे चरवली जे ऐतिहासिक मैदान आहे, पूर्वीपासून मैदान होतं आणि त्या मैदानात सुरुवात झालेली आहे. काही फायनलला राहिलेल्या गाड्या, त्या गाड्यांच्या बैलांचे सॅम्पल शासनातर्फे घेण्यात आलेले आहेत. रक्ताचे सॅम्पल? हो, रक्ताचे सॅम्पल घेण्यात आले. तर त्या पद्धतीचे अजून रिझल्ट किती दिवसांनी येतात, काय येतात, त्याचा तो आता आपल्याला अंदाज येईल. आता ज्यावेळेस यंत्रणा आता आपल्याला रिपोर्ट देतील आणि त्या संदर्भात कारवाईसुद्धा काय असावी याचा असं संघटनेने असं काही चर्चा केलेली नाही आहे. पण ती सुरुवात झालेली आहे की अशा पद्धतीने होते. मधल्या काळात महाराष्ट्रातील भरपूर चांगली यंग बैल मृत्युमुखी पडली, त्याचं कारण कुणाला कळलं नाही. म्हटलं गेलं अटॅक आहे वगैरे. तर त्या अनुषंगाने ह्या टेस्ट महत्वाच्या आहे आणि स्पर्धा निकोप होण्यासाठी. आता त्याच्यामध्ये आम्ही तज्ञ
मंडळींबरोबर ज्यावेळेस चर्चा करतो तर त्यावेळेस असं होतं की काही वेळेस बैल आजारी पडल्यानंतर पण त्याला म्हणजे औषधं दिली जातात, इंजेक्शन दिलं जातं, सलाईन लावलं जातं. तर तो एक विषय. पण डोपिंगसाठी काही एक विशिष्ट प्रकारचा घटक जो असतो, समजा आपण ताप आल्यानंतर, अंगदुखी आल्यानंतर आपण जसं पॅरासिटामॉल किंवा निम्सोलाईट खातो, तर ह्या कुठल्या बेसचं केमिकल असलेल्या इंजेक्शनवरती स्टेरॉईड म्हणून आपण त्याला संबोधायचं हे अजून ठरलेलं नाही. म्हणजे परंतु त्या पद्धतीत आता काम चालू झालेलं आहे आणि भविष्यकाळात ही गोष्ट अंमलात येणार हे 100%. म्हणजे आपल्या इथं छकडीची शर्यत आहे, तिथं होऊ शकते टेस्ट, होऊ शकतो रँडमली कधी पण. आपल्याला ज्या दिवशी वाटण, संघटनेला वाटण किंवा आयोजकाला जर वाटलं किंवा सरकारी जे अधिकारी असतात तिथं उपलब्ध, प्रत्येक मैदानात उपलब्ध असतात, त्यांना जरी वाटलं ना की आज ह्याच एका बैलाचा सॅम्पल घ्यायचा किंवा ही 4 मैदान आपल्या 4 सेमीमध्ये 4 जे सेमी पास केलेले फायनल पात्र जे बैल आहेत ह्यांचे सॅम्पल घ्यायचे, तर ते पळवल्यानंतर सुद्धा आपण घेऊ शकतो. आणि त्याच्यावरती आपण कारवाई करायची या दृष्टिकोनातून अजून आपण काही त्याचा विचार केलेला नाही किंवा विचार करतोय आम्ही. पण ती कारवाई काय स्वरूपात असावी, अर्थात शासनाकडनं सुद्धा त्याच्या संदर्भात काहीतरी म्हणजे दंडात्मक किंवा शिक्षास्पात्र असं काहीतरी कारवाई निघेलच. कारण हा तुमचा माझापेक्षा मोठा प्रश्न सगळ्या बैलगाडी शौकीनांचा असला, सगळ्यात मोठा प्रश्न आहे मुख्य प्राण्यांचा. हो, कारण आपण त्यांच्यावरती दुष्परिणाम होत आहेत. स्टेरॉईडचं तुम्ही जर बघितलं, आपण साधारण जर साधं गुगल जरी केलं तर त्याचे दुष्परिणाम काय असतात हे जर आपण वाचलं तर जनावरांची किडनी फेल होऊ शकते किंवा त्यांनी त्या उत्तेजकाच्या नादामध्ये जर परफॉर्मन्स त्याच्या शरीराच्या क्षमतेच्या बाहेर जर केलं तर तो हार्ट फेलियर होऊ शकतो. असे अनेक त्याच्यामध्ये सिम्पटम्स आहेत. त्यामुळे आता नजीकच्या काळात बघितलं की अनेक असं मृत्युमुखी वाचता आली, त्यात गूढता राहिली की कशामुळे मृत्यू झाला हे कळलं नाही. फक्त बाबा गेला तो बैल एवढंच कळालं, अचानक गेला एवढंच कळालं फक्त बस. आणि त्याच्या जोडीला प्रश्न तुम्ही बोला आहे की काय होतंय आता काही ठिकाणचं एखाद्या बैल पळतोय त्यामुळं जो मालक सांगेल नाही का, यशस्वी बैलगाडी मालक जो सांगेल शॉर्टकट की ह्या पद्धतीनं तू कर, ह्या पद्धतीनं कर, तर यश कॉपी केलं जाते. बैलाचं आपण म्हणू आहार असेल, त्याची शारीरिक पात्रता असेल, ते न करता एखादा मोठा बैलगाडी मालक, यशस्वी बैलगाडी मालक काय काय गोळ्या देतोय, काय काय गोष्टी देतोय म्हणून ते रुजलं जातंय का ते पूर्ण हे सगळ्या गोष्टी आधीपर्यंत. हो, कदाचित तसं पण होत असेल की बाबा आपण एखाद्याला विचारतो की बाबा तुझं यशाचं गुड काय, असं एखादं सहज चौकशी करतो आणि बोलता बोलता काही गोष्टी सांगितल्या जाते, त्याचं अनुकरण होतं, असं बी होऊ शकतं. आणि अनुकरण होतं हे बघा, स्टेरॉईड म्हणजे काय, अगदी बसलेला बैल उठून घोड्याच्या वेगाने पळू शकत नाही. ते स्टेरॉईड हे 10-20% एनहान्समेंट देतं. पण काय असतं की जो पळणारा बैल आहे त्यालाच ते दिलं जातं थोडक्यात, लक्षात आलं तर त्याचं 10-20% ते एनहान्समेंट झाल्यानंतर त्याची एक झेप जरी वाढली तर तो निकालास पात्र होतो. ह्या भावनेतनं माणूस ते प्रयोग करतो आणि त्याच्या दुष्परिणामाचा विचार करत नाही. त्या मुख्य जनावराला काही तोंडाने सांगता येत नाही की बाबा मला ह्याचा त्रास होतोय म्हणून. आणि ह्याला पण मालकाला असं वाटतं की माझा बैल हे इंजेक्शन दिल्यानंतर आज फारच व्यवस्थित पळाला किंवा फार पळाला असं वाटल्यानंतर तो त्याचं परत रिपिटेशन करत राहतो. बरोबर. आता ही तर टेस्ट होतील तुम्ही सांगताय की कधी ना कधी तरी इकडं होणारच आणि त्या दृष्टीनं तुम्ही पावलंही टाकणं. त्या पद्धतीने अखिल भारतीय बैलगाडा संघटना बारामती तालुका यांची मिटिंग बी झाली, त्यांनी साधक बाधक चर्चा सुद्धा केली त्याच्यामध्ये. तर त्याचे ते आपण म्हणतो ना त्याचं ते प्रोटोकॉल काय असावा ना, हा अजून टेक्निकल. आणि ह्याच्यामध्ये 100% हा जो आरोप होतोय ना की बैलांना स्टेरॉईड दिले जातात, हा एका मिरीच्या द्वेषातनं होत नाही. आम्ही काही वेळेस तर तज्ज्ञ समिती आपले जे रिपोर्ट बैलाच्या पळण्याच्या क्षमतेचा जो रिपोर्ट केलेले जे तज्ज्ञ समिती, त्याच्यातले काही सदस्यसुद्धा बोलले की तुमची लोक बैलगाडा मालक ही सध्याच्या काळात चुकीचे वागत आहेत. आमच्याकडे ज्यावेळेस सरकारी मोठ्या दवाखान्यात शिरवळला वगैरे अशा ठिकाणी ज्यावेळेस आमच्याकडे बैल येतात तर त्यांच्या रक्तात नमुने सापडलेले आहेत. बरं. हां,
हे त्या तज्ज्ञ लोकांकडनं थोडं आम्हाला माहिती मिळत राहिली, त्याच्यामुळे ते मनावरती घ्यावं लागलेलं आहे हा विषय. आणि मला खात्री आहे की एकदम सिनियर जो माणूस आहे त्या विषयात, आपल्या बैलाच्या पळण्याच्या क्षमतेविषयी जे कोर्टाला आपण रिपोर्ट तयार केला, त्या समितीमध्ये एकदम सिनियर असलेला माणूस सुद्धा एक दिवस बोलला की आबा तुमचे लोक चुकीचे वागायला लागलेले आहेत. बरं, ही तुम्हाला हो, मला बोललेले आहेत. आमचे आपले बोदगे साहेबांना आम्ही 2 जण बरोबर होतो. आता तुम्ही एवढ्या वर्ष बैलगाडीत आहे, नक्की केलं जातं का डोपिंग? म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष बघितलं असेल, पण तरी आत्ताच्या काळात खूप वाढलेलं आहे का प्रमाण? म्हणजे IQ तरी गोष्टी आहे का की ह्या गोष्टी वाढलेत असं सूर आहे बैलगाड्यात? हे बघा, पिढीमध्ये विचारात फरक पडत जातो. आणि आजची पिढी ही इन्स्टंटची आहे, सगळं इन्स्टंट पाहिजे त्यांना. म्हणजे तुम्ही शिक्षण झाल्यानंतर नोकरी इन्स्टंट पाहिजे आणि त्याच्यातनं मोठा पगार इन्स्टंट पाहिजे. त्याच पद्धतीत ह्या क्षेत्रामध्येची पिढी, तरुण पिढी इन्व्हॉल्व झालेली, त्यांनासुद्धा यश लवकर पाहिजे. ह्या भावनेतनं सुद्धा ते लोक ते करायला लागलेले आहेत. जुनी लोक अजूनसुद्धा बाबा बैलाचा परफॉर्मन्स वाढायसाठी जास्तीत जास्त काय करतात, बाबा कॅल्शियम डिफिशियन्सी ती एक साधक चर्चा आहे की बाबा बैल ज्यावेळेस जीव एकवटून पळतो तर तो अवताच्या बैलापेक्षा एनर्जी जास्त कन्झर्व करतो. लक्षात आण. मग त्याच्यासाठी माणूस काय करतो, बाबा अंडी देईल, हळीव देईल, गुळाचं पाणी, गुळ, किंवा आपण उडीद चारतो, हे अंगची ताकद यावं त्याला, किंवा व्यायाम आपण थोडासा अवताचा व्यायाम देऊ, पवनीचा व्यायाम देऊ, हा विचार करेल. पण नवीन पिढीला ही जुनं शॉर्टकट, त्याला वेळ लागतो ना. हां, मग हे इन्स्टंटचा जमाना आहे. ह्या इन्स्टंट यशाच्या आशेपोटी किंवा लालचीपोटी हा प्रयोग जास्त व्हायला लागलेला आहे. आणि फेम, या बैलगाडा शर्यतीचं आजचं जी फेम आहे, तुम्ही बैलगाडा मालक म्हणून किंवा तुमच्या बैलाला चांगला फायनलला राहिल्यानंतर जी प्रसिद्धी मिळते, ती प्रसिद्धी मिळवायची जी हे आलेले आहे, क्रेज आलेली आहे त्या बैलगाडा शर्यती, भूक आलेली आहे माणसामध्ये, ते एक कारण असू शकतं मोठं. पण होणार, टेस्ट होणार आगामी काळात 100%. हे बघा, हे हलक्या दबक्या आवाजात बैलगाडा मालकातनं बोललं जात होतं पहिलं. त्याच्यानंतर काही बैल, तुम्हाला मी सांगितलं की शासकीय मोठे दवाखाने आहेत, जी तुम्हाला मी सांगतो की बैलगाडा शर्यतीचा जो केस होती, त्या केसमध्ये जो रिपोर्ट तयार केला तो जगात कुठं संशोधन न केलेली जी कमिटी आहे, त्या कमिटीत असलेले तज्ज्ञ डॉक्टरनी मला एक दिवस म्हणले की तुमची लोक चुकीचे वागायला लागलेले आहेत, बैलांच्या शरीरामध्ये नको ते अंश सापडायला लागलेले आहेत, जे नाही पाहिजे की जे हानिकारक आहेत त्यांना, जे ज्यांच्या शरीराला हानिकारक आहेत असे. म्हणजे काही स्टेरॉइड आहेत, काही लोक प्रमाणापेक्षा जास्त मिनरल किंवा विटॅमिन देतात. त्या मिनरल आणि विटॅमिनमध्ये सुद्धा जास्त दिल्यामुळं तुमच्या सांध्यावरती ह्याच्यावरती डिपॉझिट येतात. समजा कॅल्शियम एक्स्ट्रा झालं तर कॅल्शियमचं जर तुमच्या शरीरात जर कुठं डिपॉझिट जास्त आलं तर ते सलतं आतमध्ये. बरोबर. वैद्यकीय साक्षरता बैलगाड्यात नाही आहे, ती येण्यासाठी आबा काय असलं पाहिजे तुमचं? कारण काय ते जसं आपली चर्चा झाली की एखादा यशस्वी मालक याच्यामध्ये वैद्यकीय साक्षरता, आपण सर्वसामान्य माणसं आहेत शेवटी बैलगाडी मालक, त्यांना ह्याच्यातलं टेक्निकल नॉलेज नाही आहे. टेक्निकल नॉलेज असलेला माणूस म्हणजे वेटरनरी डॉक्टर. तर वेटरनरी डॉक्टरने ह्या लोकांना एज्युकेट केलं पाहिजे की तुम्ही म्हणता असं होतं तसं होतं, पण बैलाला बाबा आज काय ताप नाही, काय नाही, त्याला कशाचीही गरज नाही, त्याला आराम द्या 4 दिवस, किंवा त्याला थोडासा हे करण्यासाठी आपण बऱ्याच वेळा पवनीचा पर्याय आहे ना जनावरांसाठी, बऱ्याच वेळा वेटरनरी डॉक्टरकडनं सुचवला जातो. पवनीचा हां, अंगात त्याच्या कुठंतरी थोडीशी सल असेल ती मोकळी होती, हे व्यायामाचे प्रकार, थोडासा अवताला हाणणे, हे ते एज्युकेट केलं पाहिजे. एज्युकेशन मी थांबवतो. आता एखादा नवीन मुलगा आहे किंवा काय, तर त्यानं ती एज्युकेट होण्यासाठी काय केलं पाहिजे? कारण माहिती सगळी इकडून तिकडून येण्यापेक्षा एक तुम्ही म्हणताय डॉक्टर जे आहेत, पशुवैद्यकीय अधिकारी, त्यांच्याकडून ती माहिती घ्यावी. त्यांच्याकडे सुद्धा जबाबदारी आता आहे ती जनावरांच्या वेलबिंगवरती. ह्यांनी लोकांना एज्युकेट केलं पाहिजे. कारण शेवटी माझा बैल आहे, माझ्या बैलाला मी आहे ना माझ्या डॉक्टरपेक्षा जास्त ओळखतो. कारण तो आजारी पडल्यानंतर त्याची काय कंडिशन आहे, तो चांगला असताना त्याचं काय स्वरूप असतं, हे मीच माझ्या बैलाचं सांगू शकतो. कारण ते बारकं मूल
आणि बारकं मूल बघा, बारकं मूल आजारी पडल्यानंतर त्याच्या आईला सगळ्यात अगोदर कळतं की माझं मूल आजारी पडलेलं आहे आज, किंवा तो त्याची तब्येत बरी नाही. तसं बैल किंवा जनावर कुठलं बी असो, त्याचा जनावराचा मालक आहे ना, त्याचा स्वभावाला परिचित असतो आणि तोच मार्क करतो. परंतु त्याच्यातनं फालतू असं ट्रीटमेंट विनाकारण त्याला देणं किंवा हे वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांनी टाळलं पाहिजे आणि त्यांना एज्युकेट केलं पाहिजे की या स्वरूपाचं ट्रीटमेंट जरी काही ठिकाणी आपल्याला नावेलाच असतो, समजा फ्रॅक्चर असेल किंवा काही ठिकाणी अँटीबायोटिकचा प्रयोग करायला लागतो, काही ठिकाणी स्टेरॉइडचा प्रयोग करायला लागतो, तर नावेलाच असताना तो सांगून केला पाहिजे की आपल्याला डॉक्टरच्या सल्ल्याने डॉक्टरनी ते इथून पुढं माणसाने आज आपण आपल्या बैलाला काय ट्रीटमेंट दिली ना हे एखाद्या वहीवरती लिहून डॉक्टरची सही घेतली पाहिजे. कारण बऱ्याच वेळा असं होतं की ह्या डॉक्टरचा गुण नाही पडला, दुसरा डॉक्टर बोलवा काय, मग दुसऱ्याला सांगितलं पाहिजे की बाबा ह्याला ऑलरेडी हे औषध दिलं गेलेलं आहे. काही वेळेस रिपीट होतं, काही वेळेस डोस रिपीट होतो, त्याचेही दुष्परिणाम असू शकतात असं मला वाटतं. बरोबर. तर ही चर्चा केली. बैलगाडी क्षेत्र निकोप स्पर्धा झाली पाहिजे, मोठं क्षेत्र झाले, प्रसिद्धी आली, तर ह्याच्या दृष्टीनं आबा म्हणतात की टेस्ट होणार आणि ती व्हावी. कारण नंदींचा आपण सगळी प्रेमात असतो, नंदीच्या इर्द कामं करणार असतो, तर ती होईल आणि त्या दृष्टीनं प्रयत्न चालू आहे, संघटना प्रयत्न करते. तर एवढीच विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून काही गोष्टी टाळा आणि वैद्यकीय दृष्ट्या साक्षर व्हा, जे डॉक्टर आहेत त्यांच्याशी संपर्क साधा आणि जास्तीत जास्त डॉक्टरांनी सुद्धा उगाच फाजील सल्ला नाही दिला पाहिजे, जे योग्य तो सल्ला दिला पाहिजे. उगाच मी म्हणतो स्वतःचा आपण म्हणतो ना, आपण स्वतःचा व्यवसाय वाढीसाठी तुम्ही उगाच एखाद्या पैसे तुम्हाला मिळून जातील पण आपण मुख्य जनावरांची जीव शिकवतो हे त्यांनी पण विचार केला पाहिजे. चालेल, ह्याच वाक्यावर मुलाखत थांबूया. मुख्या जनावरांशी आपण खेळतोय ही गोष्ट प्रत्येकानं लक्षात ठेवावी. धन्यवाद.